800 वर्षापासून वारी एकदाही थांबली नाही. कन्सिस्टन्सी बद्दल वारी काय शिकवते? पूर आला, दुष्काळ आला, कोविड आला आणि यंदा आळंदीमध्ये इंद्रायणी नदीला पूर आला. चारही बाजूने पूल पाण्याखाली गेला होता. हजारो वारकरी अडकले होते. अनेकांना प्रशासनाने आळंदीत न येण्याचं आव्हान केलं होतं. पण एक गोष्ट थांबली नाही. 800 वर्षाहून अधिक वर्षांपासून सुरू असलेली पंढरपूरची वारी. जगात किती ब्रँड्स आले आणि गेले, पण 800 वर्षांची कन्सिस्टन्सी हे वारीने करून दाखवलं. पंढरपूरची वारी आजही सुरू आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज यासारख्या संतांनी घडवलेली ही भक्तीची परंपरा शेकडो वर्षांपासून अखंड सुरू आहे. 1685 मध्ये संत तुकाराम महाराजांचे पुत्र नारायण महाराज यांनी देहूहून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची संघटित पालखी परंपरा सुरू केली. तेव्हापासून प्रत्येक वर्षी ही पालखी निघते. आज लाखो वारकरी 250 किलोमीटरहून अधिक अंतर पायी चालतात. कुणी त्यांना सॅलरी देत नाही, कुणी त्यांची अटेंडन्स घेत नाही, कुणी त्यांना फोर्स करत नाही, तरीही ते दरवर्षी येतात. का? कारण वारीचं फाउंडेशन भीतीवर नाही, पर्पजवर आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, आनंदाचे डोह ही आनंद तरंग, आनंदीचे अंग आनंदाचे. जे आनंदातून जन्माला येतं ते सेंचुरी टू सेंचुरी टिकतं. जे फक्त प्रेशरवर चालतं ते काही काळाने संपतं. यंदा पूर आला, मार्ग बदलले, व्यवस्था बदलली, पण उद्दिष्ट बदललं नाही. म्हणून वारी थांबली नाही. वॉरन बफेट एक गोष्ट सांगतात, द स्टॉक मार्केट इज अ डिव्हाइस फॉर ट्रान्सफरिंग मनी फ्रॉम इम्पेशंट टू पेशंट. यशाचं कंपाऊंडिंग हे पेशन्स आणि कन्सिस्टन्सीवर उभा असतं. वारी म्हणजे 800 वर्षांचं कंपाऊंडिंग. काही वर्षांपूर्वी काही भक्त होते आणि आज लाखो वारकरी वारीमध्ये सतत एकच गजर ऐकू येतो, विठ्ठल 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 विठ्ठल. हा फक्त जप नाही, हा रिदम आहे आणि रिदम माणसाला थांबू देत नाही. बिझनेसमध्ये हेच लागू होतं. अमूलवर लोक विश्वास ठेवतात कारण त्यांची क्वालिटी कन्सिस्टंट आहे. मॅकडॉनल्ड्सवर लोक विश्वास ठेवतात कारण त्यांच्या प्रत्येक आउटलेटमध्ये चांगला अनुभव कन्सिस्टंट असतो. कन्सिस्टन्सी म्हणजे ट्रस्ट. वारी आपल्याला 3 मोठे बिझनेस लेसन शिकवते. पहिलं लेसन, कन्सिस्टन्सी म्हणजे रोज परफेक्ट असणं गरजेचं नाही, रोज उपस्थित असणं गरजेचं आहे. दुसरं बिझनेस लेसन, पर्पज सिस्टीम पेक्षा मोठा असलं पाहिजे. जरी फाउंडर नसला तरी प्रवास सुरू राहिला पाहिजे. तुमचा बिझनेस तुमची सेवा चालू शकतो का? हा स्केलेबिलिटीचा खरा प्रश्न आहे. तिसरा बिझनेस लेसन, ट्रस्ट हा ऍडव्हर्टाइजमेंटने मिळत नाही, तो कन्सिस्टन्सीने मिळतो. जसं लोकांना माहिती असतं वारी या वर्षी पण येणारच, तसंच तुमच्या कस्टमरला वाटलं पाहिजे की ही कंपनी नेहमी आपल्या शब्दाला खरी उतरते. आज तुम्हाला मी एक चॅलेंज देतो. पुढचे 21 दिवस रोज एकच गोष्ट करा. एक कस्टमर कॉल, एक नवीन स्किल, काही पण. थांबू नका, कारण कन्सिस्टन्सी ही टॅलेंट पेक्षा मोठी असते. वर्षानंतर ही वारी सुरू आहे. लाखो लोक आजही तिच्या सोबत चालतात.